या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील शेतात मुकादमाने डांबून ठेवल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेल्या मध्य प्रदेशच्या 18 कामगारांना मंद्रुप पोलिसांनी मजुरीचे 42,000 रुपये मिळवून दिले। मंद्रुप माळकवठे रस्त्यावरील शेतात मध्य प्रदेशातील 12 पुरुष व 6 महिला अशा एकूण 18 ऊसतोड कामगारांसह 3 मुलांना डांबून ठेवल्याची तक्रार लेबर लाईनचे राज्य समन्वयक दीपक परळकर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी मंद्रुप पोलिसांना याबाबत कळविले होते। त्यानुसार पोलीस तेथे पोहोचले असता कामगार तेथेच बसले होते। त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। तर कर्नाटकातील मुकादम संतोष करमाळ राहणार जिगजिनी तालुका इंडी जिल्हा विजयपूर यांनी या कामगारांना ऊस तोडणीसाठी कर्नाटकात आणले होते। त्यानंतर माळकवठे येथील परशुराम कोळी यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी आणले होते। तर दिनांक 24 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतलं, मात्र मजुरी न दिल्याची त्यांची तक्रार होती। बुधवारी तहसीलदार, कामगार अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या समितीने या प्रकरणाचा तपास केला। त्यात कामगारांनी प्रत्येक जोडीस दररोज 700 रुपये मजुरी ठेवल्याचे सांगितले। त्यानुसार दिनांक 24 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर पर्यंतची मजुरी मिळाली नसल्याचे स्पष्ट केले। त्यानुसार समितीचे परशुराम कोळी यांनी त्यांना मजुरी देण्याचे आदेश दिले। त्यानंतर मुकादम कोळी यांनी दिलेले 42,000 रुपये कामगारांना देण्यात आले। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर।